2 वाटी बारीक रवा, सर्व साहित्य एकाच वाटीने मोजून घ्यायचं आहे। 1 वाटी पिठी साखर, 1 वाटी दूध, अर्धी वाटी दही, अर्धी वाटी तेल, टूटी फ्रूटी, 1 चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा, व्हॅनिला इसेन्स। सगळ्यात पहिला एका मोठ्या बाउलमध्ये दही घालून घ्यायचं। फ्रेश दही घ्यायचं, जास्त आंबट दही घ्यायचं नाही। विस्करच्या साहाय्याने दह्यातील सर्व गुठळ्या मोडून घ्यायच्या। दह्यातील सर्व गुठळ्या मोडून झाल्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी तेल घालायचं। तुम्ही इथे तेलाऐवजी तूपसुद्धा वापरू शकता। तेल घातल्यानंतर 1 वाटी पिठी साखर घालायची आणि हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं। माझ्या नवीन रेसिपी बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर न विसरता सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन दाबायला पण विसरू नका। दही, तेल, साखर हे सर्व एकजीव झाल्यानंतर यामध्ये 2 वाटी रवा घालायचा। रवा स्वच्छ निवडून बारीक चाळणीने चाळून घ्यायचा। रवासुद्धा चांगला मिक्स करून घ्यायचा। नंतर यामध्ये थोडं दूध घालून रव्यातील सर्व गुठळ्या मोडून रवा चांगला सैलसर करून घ्यायचा। दूध घालताना एकदम घालायचं नाही, जसं लागेल तसं दूध घालून रव्यातील गुठळ्या मोडून घ्यायच्या। आता जरी हे मिश्रण थोडं सैलसर वाटत असेल तरी थोड्या वेळाने हे घट्ट होतं। रव्याच्या सर्व गुठळ्या मोडून रवा चांगला मिक्स झाला आहे आणि हे मिश्रण पण सैलसर झालेलं आहे। 1 वाटी दूध घेतलेलं होतं, त्यातील इतकं दूध शिल्लक राहिलेलं आहे, तरी याचा वापर आपण नंतर करणार आहोत, ते तसेच बाजूला ठेवून द्यायचं। आता हे मिश्रण 10 मिनिटं झाकून ठेवायचं। तोपर्यंत आपण ज्यामध्ये केक करणार आहोत ती कढई प्रीहीट करून घ्यायची। त्यासाठी गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये स्टँड ठेवून 10 मिनिटं प्रीहीट करून घ्यायचं। आता ज्या भांड्यामध्ये केक बनवणार आहोत त्या भांड्याला सर्व बाजूनी तूप किंवा तेल लावून घ्यायचं। तेल किंवा तूप लावून झाल्यानंतर त्याच्यावर थोडंसं पीठ किंवा मैदा भुरभुरायचा। जर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर बटर पेपर घालून घ्यायचा। टूटी फ्रूटीवर थोडंसं पीठ भुरभुरून घ्यायचं आणि नंतर चमच्याने चांगलं हलवून घ्यायचं। 10 मिनिटांनी तुम्ही पाहू शकता यातील रवा छान भिजला आहे आणि बऱ्यापैकी आपलं मिश्रण घट्ट झालं आहे। आता यामध्ये टूटी फ्रूटी घालून घ्यायचं। 4-5 थेंब व्हॅनिला इसेन्स घालायचं। व्हॅनिला इसेन्स घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं। तुम्ही कोणत्याही फ्लेवरचं इसेन्स वापरू शकता। इसेन्सऐवजी तुम्ही वेलची पूडसुद्धा वापरू शकता। आता यामध्ये आपण 1 वाटीमधलं जे शिल्लक ठेवलं होतं ते दूध यामध्ये थोडं घालून सैलसर करून घ्यायचं। मला इथं 2 वाटी रव्यासाठी 1 वाटी संपूर्ण दूध लागलं आहे। आता सर्वात शेवटी यामध्ये अर्धा चमचा बेकिंग सोडा, 1 चमचा बेकिंग पावडर घालून सर्व मिक्स करून घ्यायचं। बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घातल्यानंतरची प्रोसेस फास्ट करायची आहे। एकाच दिशेने हे सर्व 1 मिनिटभर चांगलं फेटून घ्यायचं, म्हणजे यातील बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर चांगली मिक्स होते। तयार केलेलं केकचं बॅटर केकच्या भांड्यात घालून घ्यायचं आणि भांडं थोडं टॅप करून घ्यायचं। वरून थोडी टूटी फ्रूटी घालून घ्यायचं आणि केकचं भांडं कढईतील स्टँडवर ठेवून द्यायचं। 30 मिनिटं केक मीडियम गॅसवर बेक करून घ्यायचा। केक बेक करायला ठेवल्यानंतर कढईवरील झाकण 20 ते 30 मिनिटं अजिबात झाकण काढायचं नाही। बाहेरची हवा यामध्ये गेली नाही पाहिजे, असं झाकण कढईवर ठेवून द्यायचं। 25 ते 30 मिनिटांनी झाकण काढून
अशा पद्धतीने सुरी घालून चेक करायचं आपला केक तयार झाला आहे की नाही ते. समजा जर सुरीला केक चिकटला तर पुन्हा 5-7 मिनिटं केक पुन्हा बेक करून घ्यायचा. तुम्ही पाहू शकता केक सुरीला अजिबात चिकटला नाही. आता गॅस बंद करायचा आणि केक थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं. केक पूर्ण थंड झाल्यानंतर केकच्या संपूर्ण कडा सोडवून घ्यायच्या आणि याच्यावर एक प्लेट ठेवून केकचं भांडं पलटी करून घ्यायचं. केक काढून घ्यायचा. नंतर हाताने केक सरळ करून घ्यायचा. तुम्ही पाहू शकता आपला केक छान स्पंजी तयार झाला आहे. व्हिडिओ बघून झाल्यानंतर व्हिडिओला न विसरता लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तरी तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने घरच्या घरी कमी साहित्यात रव्याचा केक बनवून बघा. तुम्हाला नक्की आवडेल.